आपण बघत आहात आवाज कसमादेचा। चांदवड तालुक्यात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या तस्करांची गुंडागर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। विशेष म्हणजे गोवंश तस्करी रोखण्यासाठी कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये करण्यात आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या दोन्हीही घटना शनिवार दिनांक 23 रोजी पहाटे चांदवड चौफुली आणि चांदवड घाट परिसरात घडल्या। पहिल्या घटनेत पहाटे 5 वाजेच्या सुमारास नाशिक मालेगाव मार्गावरील चांदवड चौफुली इथं पोलिसांनी संशयित टाटा सफारी MH15DC 1002 वाहन अडवण्याचा प्रयत्न केला। वाहन थांबवून तपासणी केली असता यामध्ये 5 गोवंश आढळून आले। पोलिसांनी चालकाला थांबवण्याचा इशारा दिला असता चालकानं थेट पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले। या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश कारभारी देशमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसंबा उबेद खान याकूब खान राहणार फिरदोसगंज मालेगाव आणि फैजल उर्फ फैजान खान सलीम खान राहणार जरी पार्क पवारवाडी मालेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी कारवाई करत अंदाजे 28,000 रुपये किमतीचे 5 गोवंश तसेच सुमारे 3 लाख रुपये किमतीची टाटा सफारी असे एकूण 3,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान दुसरी घटना त्याच दिवशी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास चांदवड परिसरात घडली। पोलीस हवालदार गोविंद अंबादास राऊत हे सहकार्यांचा गस्त घालत असताना संशयित वाहनाची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी संशयित कार MH09BE 8080 अडवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी सायरन वाजवून तसेच हेडलाईटचा इशारा देऊन वाहन थांबवण्यास सांगितले। मात्र संशयितांनी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने वाहन चालवत शासकीय वाहनाला समोरून धडक दिली। या धडकेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले, तरीही पोलिसांनी धाडसानं पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 4 गोऱ्हे आढळून आले। या प्रकरणी अबू सुफियान अब्दुल करीम अन्सारी वय वर्ष 32 राहणार रमजानपुरा मालेगाव आणि मोहम्मद इरफान मोहम्मद अल्ताफ अन्सारी वय वर्ष 20 राहणार मालेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या सलग 2 घटनांमुळे चांदवड तालुक्यात गोवंश तस्करांचे जाळे किती सक्रिय आणि बेधडक झालंय हे स्पष्ट झालं असून पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। परिसरातील नागरिकांकडून तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे।